पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज. आपलं गाव आपली बातमी. उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याच्या या शिवसेनेच्या वाडीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते प्रयत्न करत असताना म्हैसाळ गट म्हटलं की मान्य दीपकबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम पाहत होतो आतापर्यंत 20 वर्ष. आणि दीपकबाबांचा ज्यांचं सर्वच नेतृत्व पाहणारे बाबांची लोकसभा इलेक्शन पासून त्यांचे धाकटे बंधू माननीय दादाबाबा शिंदे म्हैसाळकर या म्हैसाळ नगरीचे माजी सरपंच आणि या म्हैसाळ गटाचे नेते उच्च विद्याभूषण आणि मागच्या पंचवार्षिकमध्ये दादाबाबांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळची ग्रामपंचायत ताब्यात घेतली आणि सौ वहिनी साहेबांच्या हस्ते 5 वर्ष या म्हैसाळचा कायापालट करण्याचा प्रयत्न माननीय दादाबाबांनी या म्हैसाळ नगरीमध्ये केलेला आहे. मला मोठा आनंद वाटतोय की असे हे म्हैसाळ गावचे सरकार माननीय दादाबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी आज त्यांचा वाढदिवस आहे. प्रथम त्यांना वाढदिवसाच्या खरं मनापासून मी शिवसेनेच्या वतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं मनापूर्वक शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आज आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यासह या शिंदे सेनेमध्ये शिवसेनेमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. मी एवढंच आश्वस्त करतोय की दादाबाबा आपण म्हैसाळ गटाचंच नाही मिरज तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी आपण काम करा. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेनेचे जे विचार आहेत त्या सांगली जिल्ह्यामध्ये आपल्यासारख्या उच्च विद्याभूषण असणाऱ्या राजकारणामध्ये त्यांनी आपले एक नाव ठसा उमटवलाय. असे दादाबाबा आज आमच्याकडे आलेले मला खूप आनंद आहे. मी पुन्हा एकदा शिवसेनेच्या वतीनं दादाबाबा शिंदे म्हैसाळकर आणि त्यांची सर्व टीम सहकारी यांचं मनापासून या शिवसेनेमध्ये त्यांचं स्वागत करतोय. आणि पुढचे भावी आयुष्यामध्ये त्यांच्या मनातल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतील अशा पद्धतीनं नक्कीच माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या पाठीशी उभे राहतील. पुन्हा एकदा दादाबाबा आणि शिंदे सरकार आणि त्याची टीम यांचं मनापासून या शिवसेनेमध्ये स्वागत करतोय. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सर शुभेच्छा द्यायला आले होते आणि त्याच अनुषंगाने आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोरीत आम्ही एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना कार्यरत आहे त्या शिवसेनेमध्ये आम्ही प्रवेश करत आहोत. शिवसेनेकडून आम्हाला दुसरी कोणतीही अपेक्षा नाही आहे. आमचा हा जो भाग आहे म्हैसाळ आणि म्हैसाळची पंचकृषी या भागामध्ये जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जी काही रखडलेली कामं असतील ती रखडलेली कामं देखील या माध्यमातून पूर्ण व्हावी. ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, या सर्व स्तरावर सरांनी प्रयत्न करावे. एकनाथ शिंदे गटाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आमच्या या पंचकृषीमधल्या उन्नतीसाठी प्रयत्न करावे. मला अतिशय अभिमानानं सांगावंसं वाटतंय की म्हैसाळमध्ये जो एक डॅम बांधला गेला होता 1962 साली कैलासवासी आबासाहेबांच्या विचाराने तो डॅम बांधला गेला आणि त्यानंतर पार अगदी भिलवडीपर्यंत पाण्याचं बॅकवॉटर थांबलं त्या डॅममुळं. आणि त्यानंतर एवढ्या कालांतरानं तो डॅम अतिशय जीर्ण झाला होता. पण एकनाथजी शिंदे यांच्या पुढाकारानेच तो परत जलसंधारणाच्या माध्यमातून तो एक अशा पद्धतीचा एक नवीन बराच डॅम तिथं बांधायचा हा जो घाट सुरू केलाय तो अतिशय चांगला उपक्रम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झालाय. याचाच अर्थ की शिंदे साहेबांनी आपण जरी त्या भागामध्ये आपली रचना किंवा आपले कार्यकर्ते किंवा आपली यंत्रणा तिथं जरी नसली राजकीय तरी देखील एक सामाजिक बांधिलकी आणि सर्वच भागांचा विकास एकसारखा व्हावा त्या हेतून केलेलं एक फार मोठं पाऊल आहे असं मला वाटतंय. याच्या पुढच्या काळामध्ये सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही या जिल्ह्यामध्ये काम करू. आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्याचबरोबर सरांनी देखील आम्हाला पोटीची धरावं अशा अपेक्षा या सर्वच कार्यकर्त्यांच्या मार्फत आम्ही व्यक्त करतो. जय हिंद.